आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो, कोणाच्या दुर्वांची जोडी पहिली बांधून होतीये इथपासून ते चंदन कोण उघडणारे आणि नैवेद्य दाखवून आपण खातोय कधी, हे सगळं. आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे. तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं, खूप मोठं बाजलं होतं. त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट 9 जण आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे 4-5 दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असत. ही अशा अनेक आठवणी आहेत. आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली, कारण ज्यांच्याबरोबर आधी कामं केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा, या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकरता. चांगला चित्रपट समोर आलेला आहे, तो सोडायचा नाही, करायचा आहे. ह्याच्यामध्ये आय एम प्लेइंग हिज फादर. पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतोय चित्रपटात. पण आय सेड ओके, लेट्स डू इट. पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे गेला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं, तेव्हा या मुलाबद्दलच म्हणेन मी, कारण हा छोटा आहे, यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिसिप्लिननी काम केलेलं आहे. आणि म्हणजे आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव, ॲज मच ॲज आय वॉज फिलिंग बिफोर. पण आता असं वाटतं की या नवजोत बांदिवडेकर इज अ really good director in making for this industry, for the coming Marathi and future Hindi film. त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळामध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत. म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात होऊ, म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे, पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प आणि टुडे वी आर स्टँडिंग हिअर ऑन दिस डे. So I'm very very thankful for Navjot to have cast me in this film. तुझ्यासाठी हा सिनेमा पहिलाच मराठी सिनेमा आहे, सो हा एक्सपीरियंस कसा होता, म्हणजे फ्रॉम लँग्वेज टू बाकी सगळ्याच गोष्टी? लैंग्वेज तो मैं ये कहूँगी कि मेरे जितने लोग यहाँ पर खड़े हैं, जितने लोग सामने बैठे हैं जो इस फिल्म का हिस्सा है, वो सब मेरे टीचर थे, सब के सब ने कोशिश की है मुझे बहुत सिखाने की. वो मैं थोड़ी स्लो हूँ लैंग्वेज सीखने में, लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का, ये एक ऐसी फिल्म है, ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की हैं, हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की हैं, लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहाँ पर आपको एक घर वाली फीलिंग आए. मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर, जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है, मुझे कभी भी एक पल के लिए ऐसे नहीं लगा कि मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ, मुझे ठीक से नहीं आती है. मुझे हमेशा यहाँ पर एक अपनेपन की फीलिंग सबने दी है. तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फिल्म पर काम करने का. और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है, उम्मीद है कि वैसे ही ये सारे दर्शकों में ली जाए. फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतं. ऑनेस्टली एक सहकुटुंब, अख्खं कुटुंब स्क्रीनवरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता, असा चित्रपट ठरणार आहे. आणि नशिबान समजतो मी स्वतःला, कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते, त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच. पण त्यातून इतका चांगला चित्रपट, म्हणजे मगाशी नवजोत म्हणाला तसा, खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही, त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतलेत, एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही, पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलंय. म्हणजे इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्यात. आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित, त्यामुळे डे 1 पासून, आणि डे 1 ची सुरुवात सुद्धा बाप्पाच्याच आशीर्वादाने झाली होती. सिद्धिविनायकाला आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर आज सुद्धा टीजर लॉन्चची पण सुरुवात त्याचनी केली. तर अख्खा हा एक्सपिरियन्स जो आहे तो इतका एनरिचिंग आहे. आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय, आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. तर बाप्पा नक्कीच, घरात गणपती नक्कीच सप्टेंबरमध्ये येतात, पण घरात गणपती 26 जुलैला येतात. अर्थातच आता सगळ्यांनी सांगितलं तसं आनंददायी प्रवास होता आणि माझ्यासाठी एक छानशी भूमिका मला नवजोतने दिली आणि सगळं प्रोडक्शन टीमनी फार सुंदर मेहनत घेऊन मी ही फिल्म तयार केली आहे.
आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी नशीबवान नाही की माझे कोकणात घर आहे किंवा माझे कोणी नातेवाईक आहेत. माझं नाही आहे तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर. फार मजा आली आणि सगळ्या टीमचे पण आत्ताच आभार मानले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे नवजोत बांदिवडेकरांनी माझी ओळख नव्हती. त्यांना मी अरे तुरेकर अशा वयाचे ते आहेत, पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी, इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण हिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार, पटकथाकार, संवाद लेखक असे होते. जर तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार एवढं निश्चित. त्यानंतर जेव्हा माझी त्यांची भेट झाली मग आम्ही चित्रपटासाठी गेलो. मिठाला काय म्हणतात मल्याळममध्ये, पाण्याला काय म्हणतात मल्याळममध्ये, इथून सुरुवात होती. अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन ते काम करायचं. बरं, कलाकार बोलताना फार छान बोलतात, वाक्य वेगळे असतात, तर अशी सगळी फलटण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप कठीण काम आहे. आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक 98-99% मार्क म्हणून वरती जातात. मला 65-70 पुरायचे, पण त्यांना 100च्या वर लागतात प्रत्येक गोष्टी. थोडासा दुराग्रह आहे तो त्यांचा. म्हणजे नाही ना, ठीक आहे ना, म्हणजे माझा एक केस असा असला तर काय होतं, नाही तो त्यांना तसा म्हणजे तसाच पाहिजे. आणि तो थोडासा हट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं. तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता, मला अजून 5-6 दिवस सुद्धा चालले असते. आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते पण कधी भेटतात नाही भेटतात. अश्विनी बरोबर मी काम केलं, अजिंक्य बरोबर काम केलं, शुभांगी बरोबर काम केलं, शरद भुताड यानंतर आम्ही असं बघितलं नाटकात काम करताना, आणि सगळ्यांबरोबर मी थोडं बहुत काम केलंय. पण हे सगळे एकत्र, आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्यामधली चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी, तिथे आम्ही लहानपणी 70-72 माणसं गणपतीसाठी जमायचो. पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाही, त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली. भांडायचं नाही मग यायचं कशाला गणपतीला, म्हणून मग हळूहळू कमी. आणि आता ती परंपरा जवळजवळ लोप पावली. तर या सिनेमातनं तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत, त्यातला सण साजरा करणं सोडा, त्यातनं माणसं स्वभावाचे कंगोरे कळतात, जवळ येतात. खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावल्या आहेत, त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं. त्याबद्दल हा पायंडा इतक्या तरुण मुलांनी पाडला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.